गोवा विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गोव्यात भव्य सभा होत आहे। ही सभा सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वाची असून या सभेसाठी गोवाभरातून सुमारे 50,000 लोक जमवण्याचं उद्दिष्ट गोवा भाजपने ठेवलंय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी प्रथमच गोव्यात येत असल्याने भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गोव्याबरोबर देशातल्या 5 राज्यांच्या निवडणुका होत असल्याने मोदी या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सभेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून सभा आज संध्याकाळी 4च्या सुमारास होणार आहे। गोवा विधानसभेच्या 40ही जागांसाठी 4 फेब्रुवारीला मतदान होतंय। नोटबंदी यानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका असल्याने मोदी याबाबत लोकांना कसा दिलासा देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। याशिवाय गोव्यात भाजप सत्तेत आहे आणि सत्ता टिकवण्यासाठी भाजपची कसरत सुरू आहे। यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कार्यरत करणं महत्त्वाचं आहे। या सभेसाठी गोव्यातून जास्तीत जास्त नागरिक जमा करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे। सभेसाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मुंबई महानगरपालिका जागा वाटपासंदर्भात भाजप आणि मित्रपक्षांची मुंबईतल्या रंगशारदामध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती। बैठकीला भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आरपीआय कडून अविनाश महातेकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे तर रासपचे महादेव जानकर यांच्या वतीने रासपचे पदाधिकारी उपस्थित होते। आरपीआयसाठी रामदास आठवले यांच्याकडून या बैठकीत 65 जागांचा प्रस्ताव मांडला गेला। सर्व मित्रपक्षांनी भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव यावेळी भाजपने ठेवला, त्याला आरपीआयने नकार दिला। तर इतर मित्रपक्षांनी याबाबतची आपली भूमिका 2 दिवसात स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं। शिवसेनेसोबतची पालिका निवडणुकीकरताची युती तुटल्यानंतर मित्रपक्षांना एकत्र करत भाजप आपला मुंबईतला खुंटा मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे। भाजपशी काडीमोड झाल्यानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये राजकीय समझोता होण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपची घोडदौड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात। शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अद्याप आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये। दोन्ही ठाकरे बंधू पर्यायाने एकत्र आले नाहीत किंवा शिवसेना आणि मनसेची थेट युती झाली नाही तरी पडद्याआडून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय समझोता होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपची ताकद असलेल्या वॉर्डांमध्ये वेगळी रणनीती आखण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं समजतंय। शिवसेना मनसे युतीच्या दृष्टीने मातोश्रीवरूनही चाचपणी झाल्याचं कळतंय। मात्र पहिल्या काही बैठकांनंतर आता शिवसेनेकडून पुन्हा प्रतिसाद थंडावलाय। मात्र मुंबई भाजपच्या ताब्यात जाऊ नये आणि भाजपचा महापौर सत्तेवर येऊ नये यासाठी येत्या 2 दिवसात राज ठाकरे धक्कादायक निर्णय जाहीर करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।